माजलगाव मतदारसंघाच्या 2023 विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या सोबत महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनरावजी जगताप साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण संपूर्ण तालुक्यामध्ये दौरा केलेला आहे. काय वातावरण आहे आणि काय सांगाल, कसं बघता या निवडणुकीकडे? ही निवडणूक जे 20 वर्ष या ठिकाणी त्याने आमदार म्हणून काम केलं आणि मतदारसंघात असलेल्या विकासाच्या जे काही मूलभूत प्रश्न आहे, गरजा आहेत मतदाराच्या, त्या सोडण्यास त्या ठिकाणी ते अपात्र ठरले. त्यामुळे हे इलेक्शन जनतेने हातात घेतलंय आणि जनतेने ठरवलंय की तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मोहन जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं चिन्ह आहे. कुठल्याही परिस्थितीत त्या चिन्ह या ठिकाणी मतदान करून याला विजयी करायचे जनतेने ठरवलं. तर आपण उल्लेख केला आता की जयसिंग सोळंके सुद्धा माझं काम करणार आहेत. काय यामागची काय भूमिका आहे किंवा काय परिस्थिती, कशा पद्धती, काय सांगाल याबद्दल? त्याच्याबद्दल एकच सांगाल की त्यावेळेस परिस्थिती तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्हीच मला सांगतो, तुम्ही सांगताल ना. एकूण कार्यकर्त्यांचा उत्साह, कार्यकर्त्यांचा जल्लोष बघून आपल्याला कशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालंय किंवा काय वाटतंय या निवडणुकीत, कसं बघता? हे बघा, जनता शेवट ठरवत असते. वातावरण, उमेदवार, या सगळ्या गोष्टी जनता त्या ठिकाणी ठरवून निर्णय घेऊन मतदान करीत असते. ज्या बाजूने वातावरण आहे आणि जे उमेदवार सक्षम आहे आणि जे उमेदवार पुढे आपल्या सुविधेला त्या ठिकाणी उभा राहून काम करणार आहे, ते जनतेची विश्वासार्हता या ठिकाणी पूर्ण मतदारसंघात 15 वर्षातून ठरून मी त्या ठिकाणी कमवले असल्यामुळं जनतेला माझ्याबद्दल विश्वास आहे की हे माणूस कामाचा माणूस आहे, म्हणून जनता माझ्या पाठीमागे. अपक्ष उमेदवारांचा इम्पॅक्ट किंवा अपक्ष उमेदवारांचा काही प्रभाव आहे असं वाटतंय? अपक्ष उमेदवाराचा मी काय प्रभाव वगैरे काय समजत नाही, काय प्रभावच नाही ना. वाटायचा काय संबंध, वाटायचा काय संबंध आहे? त्याला शेवट लोक विचार करणार निवडून येणारा माणूस कोण आहे, अपक्षाला कशामुळे फुल्या मारायचं ते जनता ठरवेल. धन्यवाद दादा, तुम्हाला पुढील शुभेच्छा. चल बाप्पा येऊ का मग? नाही माझं डबा आहे घरी. एक बाजू सूचना आलेली, जे काही लोक पाठीमागे उभा राहिलेले त्यांना एक विनंती आहे की आपण कार्यक्रमाला आल्यानंतर आपण कार्यक्रमामध्ये बसलो पाहिजे आणि येणाऱ्या मान्यवरांचे 4 शब्द आपण ऐकून घेतले पाहिजे. 2024 महाविकास आघाडीचा उमेदवार आदरणीय वसंतदादा जगताप यांना येणाऱ्या 20 तारखेमध्ये तुतारी वाजवणाऱ्या ह्या माणसाला मतदान करून माजलगाव विधानसभेचे आमदार करायचे लागलो. कारण आता माजलगावचे समस्या आहे, पण माजलगाव धारवाडी मारवाडी मित्रांनो, ज्या करण्यात आले शेतकरी यांच्या मनाला कसं आहे सरकार नुसतं करीत आहे. त्या नुसत्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. एसटी मार्गा पुढून जाऊ नाही, वाघा पुढून जाऊ, मार्गा पुढून जाऊ नाही. त्यांचा संघर्ष आणि संघर्ष प्रमाणे वाढला. आम्ही जे बोलतो ते तुझ्या आमच्या पोटात आहे, ते आमच्या ओठात आहे का? आम्ही बोलून जपून करणार आणि तुम्हाला जपून करणार. परंतु येणाऱ्या निवडणुकीत आदरणीय भाऊंना तुम्हारे साथ है. आदरणीय मोहनरावांचा मोहन प्रवाह जगताप यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद आणि निवडणुकीच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता संवाद लावण्यात आहे. या मेळाव्यासाठी आलेला आपण सर्वांचं महाविकास आघाडीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. सन्माननीय सर्व सर्वांना विनंती करतो प्रमुख कार्यकर्त्यांनी मंचावर आणून दादाचा सत्कार करावा.
जळगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि उद्याचे 100% आमदार आदरणीय मोहनदादा जगताप साहेब यांच्या प्रचारार्थ चिखलपेठ जिल्हा परिषद गटाच्या या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यकर्ता मेळाव्याला आवर्जून उपस्थित आपले 100% आमदार आदरणीय मोहनदादा स्टेजवर आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय तालुका प्रमुख विनायक बाप्पा मुळे साहेब, त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष घोरे साहेब आणि समोर बसलेल्या चिखलपेठ जिल्हा परिषद गटाचे 72 कार्यकर्ता बंधूंनो, हे केलं म्हणतात आणि खड्ड्यात रस्ते आणि रस्त्यात खड्डे हे कळत नाही, तर मी बटन दाबून नावाने विजय करावं आणि संदेश देणारे महाकारण तथागत भगवान गौतम बुद्ध फुलवारी भूषण महाराज महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामभाऊ साठे या सर्व महामानवांना या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनराव बाजीराव जगताप यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत। या स्टेजवरील आपल्याला यासाठी बोलवलेलं आहे की आपल्याला माधवगाव मतदारसंघाचा बदल घडवायचा आहे। बदल यासाठी घडवायचा आहे की या मतदारसंघाचा विकास झाला होता, परंतु मला या ठिकाणी जाणूनपूर्वक सांगायचं आहे की माधवगाव मतदारसंघाचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विकास झालेला नाही। या ठिकाणी जे काही अगोदरचे आमदार होते त्यांनी त्यांचे 4-2 कार्याची या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला त्यांनी प्रचार करून पुतण्याच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम केलं। अशा माणसाला 20 तारखेला आता काही घरी बसवण्याची वेळ आली आहे। मित्रांनो, या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर तर मित्रांनो, काही लोक म्हणतात की आम्ही आंबेडकरवाले आहोत, आम्ही याला मतदान केलं पाहिजे, आमच्याला मतदान केलं पाहिजे। पण दादा, या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतो की जे संविधानाच्या बाजूने आहे आणि संविधानाच्या बाजूने कोण आहे याचा विचार करण्याची गरज आलेली आहे। मित्रांनो, त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचे एवढंच बोलतो, सांगतो। जय भीम, जय भारत। माजलगाव विधानसभा मतदारसंघ या संघाचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, ज्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस। आणि या ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमाचं आयोजन चिखलपेठ सर्कल या सर्कलचा समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी आज तुम्ही इथं आलात। इथं कार्यक्रमाला येणं आपला वेळ तुम्हाला धन्यवाद देतो जास्त उपस्थित राहिल्याबद्दल। वडवणी तालुक्याच्या वतीनं सर्वांना असं आवाहन करतो की ही राबवत लागतील पुन्हा हा पक्षाला बळ मिळाला पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, हा पवार साहेबांचा विचार आहे। म्हणून या पवार साहेबांनी माझ्या मतदारसंघातून तिकिटाच्या रस्ते खेळ करून सर्व कुटुंब आज आपल्यासाठी अवरात्र फिरत आहे। मतदानाचे मॅनेजमेंट पुढे आव्हान आहे, ज्याने 20-20 वर्ष मतदारसंघावर राज्य केलं, अशा धनदांगड्यासमोर आज आपल्याला लढाई लढायची आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एक माझा भावाचा सल्ला आहे, तुम्हाला बुथावर मॅनेजमेंट करावं लागेल, तुम्हाला मतदान करून घ्यावं लागेल। कुणी तुम्हाला दाब टाकी, कुणी तुम्हाला आमेल टाकली, जर तुम्हाला कुणी दाब टाकलं तर वरील म्हणजे काही तुम्हाला वाटलं की दादागिरी सुद्धा भाषा वापरत, रेल्वेचे राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महामानव परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी माझ्याबरोबर सुरुवात करतो। या ठिकाणी आज 2024 विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी आपले
तुकाई दादा या चित्रासमोर बटन दाबून 20 तारखेला आव्हान देतात यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे। या ठिकाणी आजकाल जातीवाद भाषा बोलली जात आहे। कोणी या ठिकाणी बोलतोय की सर्वसामान्य जाता या ठिकाणी जातीवाद केला जातो, किंतु काही हे आमच्या लोक एकत्रित येऊन 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी वैद्यत्व आणलं आणि 18 पगड जातीला एकत्रित येऊन त्यांच्यावर छत्र ठेवलं, म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या देशात परंतु साहेबांना ज्यावेळेस स्थापित होती त्यावेळेस त्यांनी साथ दिली नाही आणि साहेबांना ते सोडून गेले आणि त्यामुळे आपलं दैवत या ठिकाणी तुम्हाला निर्माण केली। सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित आले आणि इंग्रजांना दीक्षित भारत देशात त्यावेळेस म्हणले का तुम्ही म्हणताय तुम्ही महाराष्ट्राच्या देवाला हिंदू वेगळे ख्रिश्चन वेगळे असं म्हणले का? त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हसुराने मारलं जायचं, आपण कामं करून घेतले जात होते। ज्यावेळेस अन्याय अत्याचार होत होता त्यावेळेस आपल्या भारत देशातील सर्व 18 पगड जातीचे लोक एकत्रित आले आणि इंग्रजांना हाकलून लावले। आता ही जी इंग्रजाची आवाज या ठिकाणी निर्माण झालेले 20 वर्ष या ठिकाणी कारभार करणारे प्रकाश त्याच्यामुळे सगळे आपल्याला एकत्रित सरकारच्या वतीने एक विनंती। दुसरी गोष्ट सीताराम दादा शेळके, श्रीरामजी निवडे, प्रवीण निवडे, पंकज दादा शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश या ठिकाणी बशीरभाई शेख पिंपळावडी यांना विनंती करून माझ्यावर येते उमेदवार पुढच्या आपले सर्वांचे लाडके सर्वांचे परिचित असणारे आणि सामान्य कुटुंबात तीन व्यक्ती मोहन बाजीराव जगताप आपल्या समोर उमेदवार आहेत। सगळ्यांना विनंती त्यांनी स्वतः मेहनत करून जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये ऊस पिकवला, त्या ऊसाचा प्रश्न गंभीर होता। त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती कारखाना उभा आहे, छत्रपती कारखान्याला आपण त्या ठिकाणी आपला ऊस टाकले आणि मग आमच्या पोरामध्ये सर्वांना प्राधान्य दिला। त्या समाज बांधवाची अशी इच्छा आहे की आम्ही बोलून दाखवतो, पण त्यांना बंधन आहे, धर्मविषयाचे बाब नाही, म्हणून आतापर्यंत आम्ही धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करत होतो आणि म्हणून या माध्यमातून शिवसेनेचे माजी आमदार जगतापांचे वडील बाजीराव जगताप आपल्याला या ठिकाणी वडीलधारी मंडळी उपस्थित आहे। सगळ्यांना मेहनत करावं लागेल, सगळ्यांना विश्वास संपादन करावं लागेल। आपल्याला संधी आहे 20 तारखेला, त्या 20 तारखेला आपण निवेदन दिले, सन्मानाने घोषणा जेव्हा संघटित होते तेव्हा त्यांनी केली होती, पण हे शक्य झालं नाही आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्या कारखान्याचा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न कुणी काही केलं तर होत नाही। 2024 माझा गावाचा पाया आणि महाविकास आघाडीचे अधिकारी उमेदवार मोहन जगताप हे 20 तारखेला त्यांनी काम करीत आहोत। सर्कलचा त्या ठिकाणी मेळावा आयोजित केला। या मेळाव्यात उपस्थित विनायक बाप्पा मुळे, भाऊसाहेब गोंडे, आमच्या वडिलांच्या काळात त्यांनी प्रचार सांभाळले शमशेर भाई राष्ट्रवादीचे
त्यामुळे मेहनती करणारा वगैरे आणि जमिनीची माती ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा जरा मातीचा जो ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा साठी चांगलं आहे. कणकणीच्या जमिनी आणि कडच्या पाठवल्या जमिनी या पिकण्याच्या जवळपास 10 गुंठ जर कापून झाला 1 किलोची 12 किंवा 15 गुंठ झाल्या नाही जमिनी तापड मेहनत करणारे लोक काय आईची भूक भागवत सगळे या ठिकाणी मोठा डॅम झालेला आहे. आता तुमचे प्रश्न इतर लोकांना बनवायला मिसळ करतात करू नका. चुकीनंतर तो टेक्सटाईल लागलं का बाबा हे राजकारणात मोठं व्यवस्था जर करायचं असतं का केलं कुणी हात पाठीमागच्या विधानसभेला म्हणजे माझा वय झालंय आणि हे माझं सुरक्षित न माणसं डोळ्याला पाण्यात सगळ्यात महापाप जयसिंग हे दिवस बघितले म्हणून मी ठरवलं या तालुक्यात पूर्ण पाहिजे पूर्ण 18 एकही जात नाही की ती मोहनच्या बाजूला असं नाही. ओपन मध्ये त्या ठिकाणी आज भाषण करायचे सरकार आहे आणि घोषित झाल्यामुळे मी या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी गृह करा गडबड करू नका.